तर आपण ऐकलं माणिकराव कोकाटेंनी नेमकं काय वक्तव्य केलं। ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय आणि म्हणून राजकीय गोटातून सुद्धा त्यांच्यावरती आता टीकेची झोड उठली आहे। कोण काय म्हणाले पाहूयात। यांच्या जिभेला हाड आहे नाही आहे मला माहिती नाहीये। जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे। ढेकळाचा पंचनामा करायचा की मला वाटतं या ढेकळाचा व्हॅल्यू जेव्हा हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाटेंना कळेल। कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत। कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधान ही सातत्याने येत आहेत। कृषी मंत्र्यांनी माफी मागत आपले ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलचं मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत।